आपल्या सर्वांना या गोष्टी ज्ञात आहेत की आपण या महिन्याच्या आरंभीपासून म्हणजे 2 डिसेंबर पासून एका अत्यंत महत्वाच्या अशा सुत्ताला किंवा सुत्ताचा अभ्यास समजावून घेत आहोत, ज्याला आपण कालामसुत्त किंवा केसुपुत्त सुत्त असंही समजतो किंवा समजलं जातं, ज्याची इतिहासामध्ये विशेष महती आहे. ती म्हणजे एक प्रकारे या सुत्ताला स्वातंत्र्याची सनद किंवा स्वातंत्र्याचा जाहीरनामा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आतापर्यंतच्या झालेल्या जवळजवळ 3 वर्गांमधून आपण त्याचे विविध पैलू जे आहेत ते विविध पैलू आपण पाहिलेले आहेत, लक्षात घेतलेले आहेत. आणि आज आपण भगवंताने ज्या काही कसोट्या सांगितलेल्या आहेत त्या कसोट्या समजावून घेण्याचा किंवा लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे की आपण पाहतो की भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी या सुत्ताचा उल्लेख केलेला आहे. तृतीय खंडाच्या 4 नंबरच्या भागामध्ये प्रकरण क्रमांक 8 आहे. आणि त्यामध्ये त्यांनी ज्या 10 कसोट्या सांगितलेल्या आहेत त्याच्यापैकी पहिल्या ज्या 1-2 कसोट्या आहेत त्या आपण आज थोड्या लक्षात घेऊया, किंवा त्याच्यापैकी एखादी तरी आपण पूर्ण अर्थाने आज समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे जसं आपण पाहतो की त्या कसोट्या आपण मागील आठवड्यामध्ये वाचूनही दाखवल्या होत्या. त्यामध्ये एक जशी कसोटी आहे की जे केवळ पुन्हा पुन्हा कानावर पडते, बोलले जाते किंवा ऐकायला येते, म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. अतिशय महत्वाचा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे की जे आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकवलं जातं, ज्याला आपण म्हणतो रिपीटेडली, पुन्हा पुन्हा रिपीटेडली हिअरिंग किंवा ऐकणं. आणि अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या केवळ ऐकिवात असतात, बोलल्या जातात, ज्या आपल्या कानावर आदळतात, परंतु त्या आपल्या बुद्धी आणि भावना या दोन्हीही अंगावर परिणाम करतात आणि त्याच्यामधून आपली वर्तन प्रक्रिया पण ठरते आणि सोबतच आपली विचार प्रक्रिया किंवा विचारधारा सुद्धा घट्ट होते. आणि म्हणून या ठिकाणी तथागत सांगतायत की अशा ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या होत असतील तर त्या पुन्हा पुन्हा ज्या आपण ऐकतो, पुन्हा पुन्हा आपल्या ज्या कानावर येतात, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू नये, त्या स्वीकारू नये. अर्थात अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा या गोष्टींचा आपल्या जीवन व्यवहाराशी कसा संबंध येतो, त्याचा काय ताळमेळ आहे, हे आपण लक्षात घेणं किंवा पाहणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण पाहतो की अशा गोष्टी ज्या आहेत ज्यामध्ये
जाहिराती आहेत. जर आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया जर घेतला आणि त्याच्यामध्ये जर आपण टीव्ही पाहिला, तर टीव्ही मध्ये जाहिराती आहेत, काही प्रोपगंडा करणाऱ्या गोष्टी आहेत, संवाद आहेत, चर्चासत्र आहेत, मालिका आहेत, किंवा जर आपण प्रिंट मीडिया घेतला तर ज्याच्यामध्ये आपण वर्तमानपत्र पाहतो, साप्ताहिक पाहतो, मासिक पाहतो, वेगवेगळ्या प्रकारची ही सुद्धा पत्र असतात, ज्याच्यामध्ये नियमित बातम्या आहेत, त्यामध्ये सुद्धा जाहिराती आहेत, त्यामध्ये सुद्धा चित्रपटाची माहिती आहे, नाटकांची माहिती आहे, राशी भविष्य आहे, नोकऱ्यांविषयीच्या जाहिराती आहेत, अग्रलेख आहेत, विशेष लेख आहेत, स्तंभ लेखन आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, यांचा तसं पाहता आपल्या जीवनाशी रोजचा संपर्क येत असतो, किंवा रोज त्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि त्या आपल्यावरती एक प्रकारे पुन्हा पुन्हा प्रभाव टाकत असतात. आणि म्हणून त्याला ज्या मूळ पालीमध्ये जो शब्द प्रयोग वापरलेला आहे, या रिपीटेड हिअरिंगला किंवा पुन्हा पुन्हा ऐकण्याला, त्याला म्हटलेलं आहे मा अनुसावेना. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या पुन्हा पुन्हा कानावर पडतात. आता याचा एक सर्वात महत्वाचा जो परिणाम जो आपल्याला एका वाक्प्रचारामधून किंवा एक जे विधान बनलेलं आहे, त्या विधानामधून समजू शकतो किंवा लक्षात येऊ शकतो. जसं आपण पाहतो की लोक असं म्हणतात की जर एखादी खोटी असणारी गोष्ट जर तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितली, ती पुन्हा पुन्हा तुमच्या कानावर पडली, तर खोटी एकच गोष्ट जर कोणी 9 वेळा आपल्या कानाजवळ बोलत असेल, तर एक मनाची सहज प्रवृत्ती अशी आहे की 10व्या वेळेस तीच गोष्ट खरी असावी असं आपलं मन आपल्याला सांगू लागतं. आणि त्या दृष्टीने आपण करतो की जे आपल्याला सतत सतत कानावर पडतं, त्या सततच्या ऐकण्याने एक दिवशी ते खरोखरच आहे, तेच खरं आहे, अशी आपण मानसिकता तयार करू शकतो, किंवा अशी आपली मानसिकता बनून जाते. आणि त्यामुळेच पहा की हा जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त टीव्हीचाच उल्लेख केलेला आहे, पण याच्याशिवाय आपण दुसरीही जी माध्यम आहेत ती पाहू शकतो. जसं फेसबुक आहे, जसं व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे. यामधून आपण पाहतो की त्याच गोष्टींचा पुन्हा पुन्हा मानवी मनावरती हमला केला जातो. तुम्हाला जर माध्यमांमधला फरक पाहायचा असेल, तर अतिशय वेगळ्या प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल. उदाहरणार्थ, तुम्ही जर सह्याद्री वाहिनी घेतली
तुम्ही एबीपी माझा घेतला, तुम्ही झी न्यूज पाहिलं, तुम्ही जर साम टीव्ही पाहिला, तुम्ही जर टीव्ही 9 घेतला, तुम्ही जर एनडीटीव्ही पाहिला, तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल की सह्याद्री वाहिनीवरती संध्याकाळी बातम्या 7:30 असतात, नंतर 9:30 ते 10 असतात, आणि त्यानंतर दुसरं बातमीपत्र त्यांचं सकाळी डायरेक्ट 8 वाजता असतं. इतर वेळेस त्यांचे विविध कार्यक्रम असतात. पण जर तुम्ही एबीपी माझा पाहिला, तर त्या एबीपी माझ्यावरती 24 तास फक्त आणि फक्त बातमीपत्र असतात. अत्यंत तुरळक मध्ये काही कार्यक्रम असतात, पण त्या कार्यक्रमाच्या मध्येही सतत बातम्या फेकल्या जातात. सतत बातम्यांचा भडीमार केला जातो. आणि अशा ज्या गोष्टी सत्य आहेत किंवा नाहीत, ज्याच्या खरेपणाची परीक्षा किंवा चाचणी आपल्याला करता येत नाही, अशा गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्या कानावर जेव्हा येतात, तेव्हा त्या गोष्टी काही काळानंतर खऱ्या आहेत, सत्य आहेत, त्याच बरोबर आहेत, असं आपण समजू लागतो किंवा असं आपल्याला वाटायला लागतं. ज्या गोष्टी आपल्या मनाला प्रभावित करतात, त्यामुळे आपल्या भावना प्रभावित होतात, आणि त्यामुळे मग आपण पाहतो की आपली कृती, आपलं वर्तनही तसं बनायला लागतं. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं की आता एवढ्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाबद्दल जे चाललं होतं, त्यावेळेस माध्यमवाली सतत त्या ओबीसीचा लाखो लोकांचा एक मोर्चाचं चित्र दाखवायचे, आणि त्याबद्दल कोणतं सरकार आणि कोण जबाबदार आहे आणि कोणाच्या बेजबाबदार वागण्यामुळे हे घडत आहे, याचं एक प्रकारे चलचित्र, एक स्टोरी निर्माण करून ती स्टोरी सारखी माध्यमामधून दाखवली जायची, ज्याचा खरं तर जनमानसावरती प्रभाव व्हावा, परिणाम व्हावा. आता तुम्ही पाहिलं असेल, अतिशय विचित्र अशी घटना की ज्या घटनेला किती महत्व द्यावं, किती महत्व असावं, याचं जर मोजमाप केलं तर आपल्याला असं दिसेल की तिळमात्र महत्व असणारी व्यक्ती, पण त्यांचं जे लग्न आहे, त्या लग्नाची जाहिरात, त्या लग्नाची माहिती, त्या लग्नाच्या बांगड्या, त्या लग्नाची मेहंदी, त्या लग्नाची हळद, त्या लग्नातील घातलेली कपडे, त्या लग्नासाठी आलेले पाहुणे, म्हणजे कॅटरीना कैफ आणि तिचा नवरा हा मुंबई मधून निघाल्यापासून तर तो राजस्थान मधल्या जयपूर मध्ये पोहोचस तोपर्यंत आणि तिथल्या त्या कोठीमध्ये जाईस तोपर्यंत, म्हणजे एखाद्या राष्ट्रपतीच्या कार्यक्रमाला सुद्धा जे कव्हरेज दिलं जात नाही, एखाद्या शिक्षणाच्या कार्यक्रमाला जे कव्हरेज दिलं जात नाही, एखाद्या शासकीय योजनेचा
जेवढा प्रोपोगंडा केला जात नाही, एवढा मोठा प्रोपोगंडा आणि एवढं मोठं कव्हरेज आपण पाहतो की आजचा हा इलेक्ट्रॉनिक मीडिया एखाद्या तारकेच्या लग्नासाठी करतो आणि कळत न कळत आपण ते आपल्या माथ्यावर मारून घेतो. कारण कोणताही चॅनल लावला तर बातम्या कॉमन असतात. तुम्हाला एकच गोष्ट पाहायला मिळेल की सह्याद्री वाहिनीवरती पहिली 3 ते 5 मिनिटं त्यांना राष्ट्रपती, पंतप्रधान ज्या काही शासकीय गोष्टी आहेत त्या दाखवावाच लागतात. पण उरलेल्या बातमीपत्रामध्ये तुम्हाला संतुलित बातम्या ऐकायला मिळतात. अर्थात त्या ऐकल्यानंतरही त्या किती खऱ्या किती खोट्या हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे येईल तेव्हा किंवा असेल तेव्हा किंवा तेवढा विवेक आपण ठेवत असू तेव्हा. अन्यथा ऐकल्यानंतर तात्काळ आपल्याला ते खरं आहे असं वाटू लागतं. जे म्हणतायत ते बरोबर आहे असं वाटू लागतं. आणि मग आपली ही नाळ कुठेतरी जोडलेली असते. आपण कधीही त्रयस्थ राहू शकत नाही किंवा त्रयस्थ नसतो आणि आपल्या त्रयस्थ किंवा न्यूट्रल नसण्यामुळे मग कोणाला तरी आपण जवळ करतो आणि कोणाला तरी आपण दूर लोटतो. म्हणजे एखादा पक्ष हा कळत न कळत आपल्या जवळचा आवडीचा बनतो आणि एखादा पक्ष कळत न कळत आपला विरोधी पक्ष बनतो. आणि मग ज्याच्यावरती आपली मर्जी वाढते चढते त्याच्यासोबतच आपलं जे वागणं आहे, आपलं जे धोरण आहे, ते ज्याला आपण असं म्हणतो ना की आपला तो बाबल्या आणि शेजारणीचं ते कार्ट, या मानसिकतेमधून आपण जवळच्या पक्षकारांना किंवा जवळच्या पक्षाच्या लोकांच्या चुकांचं देखील समर्थन करू लागतो. आणि मग विरोधी पक्षाच्या लोकांचं एखादं चांगलं काम असेल तर त्या कामामध्ये देखील आपण त्रुटी शोधू लागतो. आणि ही प्रत्येक सामान्य माणसाची गोष्ट आहे. जेव्हा आपण या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उपयोग करतो त्याच्या उपयोगितेपेक्षा आपलं जे इंटेक आहे की आपण काय लावावं आणि काय पाहावं, कारण टीव्हीचे मालक आपण आहोत. आपल्या हातातला रिमोट आपला मालक नाहीये. त्यामुळे कुठलं रिमोट दाबून कोणतं चॅनल थांबवायचंय आणि कोणतं पाहायचंय आणि किती गोष्टी तुम्हाला तुमच्या आत घ्यायच्यात, प्रवेश करू द्यायचा आहे, हे स्वातंत्र्य आजकाल आपण पाहतो की एक प्रकारे माणसाने गमावलेला आहे. माणूस यांत्रिक बनलेला आहे. कारण हजारो चॅनल आहेत, शेकडो चॅनल आहेत आणि त्यामुळे आपण फक्त बोट फिरवत राहतो आणि आपल्याला येईल त्या चॅनल मध्ये जे आपल्या मनाला रुचकर वाटेल, सोयीचं वाटेल, सहयोगी वाटेल, ते आपण ग्रहण करत राहतो, ते आपण ऐकत राहतो. आता बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की असं काही मी एकटाच करतो का, असं ऐकणारे तर अनेक लोक असतील आणि असूही शकतात, नाही असं नाही. पण जेव्हा आपण त्या गोष्टी ऐकत असतो तेव्हा आपण त्या त्रयस्थासारख्या ऐकत नाही किंवा त्रयस्थासारखं ऐकणं हेच आपण हरवून गेलेलं असतो. एक तर आपण त्या बातम्यांच्या प्रवाहासोबत वाहत जातो किंवा एक तर आपण त्याचे प्रतिस्पर्धी बनतो, विरोधक बनतो.
आणि मग आपण विरोधाची तरी मतं मांडायला लागतो, किंवा नाही जे आहे ते अगदी असंच आहे असं म्हणून आपण आपलं पुढे चालायला लागतो. याच गोष्टी आपल्याला जाहिरातींच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आपण पाहतो की जाहिराती या दुसरं तिसरं काही नसून आपल्यामध्ये दडलेली सुप्त असणारी जी तृष्णा आहे त्या तृष्णेला जागृत करून आपला खिसा कापण्याचा एक राजरोस उद्योगधंदा म्हणजे जाहिरात आहे. पुरुषाचा दुबळेपणा ही स्त्री आहे आणि स्त्रीचा दुबळेपणा हा पुरुष आहे. त्यामुळे तुम्ही जर जाहिराती पाहाल तर त्या जाहिरातीची जी मांडणी आहे ती मांडणी अशा विशिष्ट प्रकारे केलेली असते. उदाहरणार्थ पहा, अगदी आपल्या घरामधलं शौचालय साफ करण्यासाठी उपयोगात आणलं जाणारं जे हार्पिक आहे त्या हार्पिकची जाहिरात करण्यासाठी एका सुंदर नटाची निवड केलेली आहे. अक्षय कुमार शुभ्र पांढऱ्या कपड्यामध्ये अगदी गर्द लाल रंगाचा कोट त्याला परिधान केलेला आहे, जो रंग कदाचित स्त्रियांना आवडतही असावा. आणि त्याच्यासोबतही एक स्त्री असते आणि तो एका स्त्रीच्या घरात येतो आणि मग ते स्वच्छ संडास दाखवल्यानंतर तो अशा आविर्भावामध्ये आपला हात अंगुली निर्देश करतो आणि लगेच आपल्याला तो म्हणतो, अभी आगला घर आपका. जणू काही तो आपल्यालाच खुणवून सांगत आहे की पुढच्या घर म्हणजे तुमच्याच घरी मी येतो आहे. आणि एक प्रकारे जणू काही आपण अक्षय कुमारचे दुसरे ग्राहक आहोत. एका बातमीपत्रामध्ये ती अक्षय कुमारची जी जाहिरात आहे ती जाहिरात अर्ध्या तासाच्या बातमीपत्रामध्ये जवळजवळ 12 ते 15 वेळा दाखवली जाते. आणि तोच सिनेरिओ, तसाच प्रवेश, तशीच उडी मारणं, तशीच त्याने घरात प्रवेश करणं आणि तसंच तुमच्याकडे बोट करणं, हे आपण जेव्हा पुन्हा 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 ऐकतो पण आणि पाहतो पण हे ऐकत आणि पाहत असताना सूक्ष्मपणे त्याच्या आपल्या मनावरती किती सखोल आणि गहरा परिणाम होतो आहे याचा आपल्याला ना विचार करता येत ना त्याचं विश्लेषण करता येत. कारण हे जे सगळे प्रभाव आणि परिणाम आहेत हे सटल असतात, अतिशय सूक्ष्म असतात. त्याचा एकदम परिणाम आपल्याला नाही दिसत, पण तो सूक्ष्म परिणाम असतो. मग अशी जाहिरात की ब्रुक बॉन्ड चहाची असेल, वहाग बकरी चहाची असेल, सोसायटी चहाची असेल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या चहा पावडरची असेल, आज आपण पाहतो आहोत की ह्या जाहिरातीच्या युगाने जणू काही माणसाचा मेंदूच विकत घेतलेला, जणू काही माणसाच्या मेंदूवरती या जाहिरात निर्माण करणाऱ्यांनी
ताबा निर्माण केलेला आहे. मग ती जाहिरात अंडरवेअरची असेल, बनियनची असेल, महिलांच्या अंतर्वस्त्राची असेल, सुटाबुटाची असेल, अगदी केश रोपणाची असेल, पण ह्या प्रत्येक जाहिरातीचा जो रिपीटेड पुन्हा पुन्हा होणारा जो भडीमार आहे, आणि तो भडीमार आपल्यावर जेव्हा होतो तेव्हा कळत न कळत जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा या जाहिराती आपला खिसा कसा खाली करून घेतात हे आपल्याला तसूभरही कळू देत नाही. कधी कधी आपण पाहतो की एखाद्या महत्वाच्या विषयावरती एखादा अँकर हा चर्चासत्र घडवून आणतो. मग त्या चर्चासत्रामध्ये विविध राजकीय पक्षांचे एक एक प्रतिनिधी असतात, एखादा वार्ताहर असतो, एखादा विधितज्ञ असतो किंवा विधिज्ञ असतो, वकील ज्याला म्हणतो तो, आणि मग त्या विषयांना धरून ही लोक चर्चा करतात. चर्चेचा रोख एका बाजूला असतो किंवा विषय वेगळा असतो, चर्चा मात्र भलत्याच मुद्द्यावर चाललेली असते. आणि मग आपण पाहतो किंवा आपल्या लक्षात येतं की किती बेमालूमपणे या रिपीटेड ज्या पुन्हा पुन्हा घडून येणाऱ्या गोष्टी आपल्याला धरून ठेवतायत, आपल्याला खिळवून ठेवतायत. त्याच गोष्टी आहेत, तोच विषय आहे, त्याचा तोच गाभा आहे. कुठल्याही याच्यामध्ये वेगळं पण काही नाहीये. कारण त्यांना ठाऊक आहे आजच्या आधुनिक जगातील माणसाला काय हवं आहे, तो माणूस पहिल्यांदा कसा आहे, तो किती असुरक्षित आहे, तो किती भीतीने भरलेला आहे, त्याच्यामध्ये किती मनामध्ये नाना शंकांचं काहूर आहे, आणि मग त्याला काही पर्याय देणं आणि त्या पर्यायामध्ये त्या माणसाला गुंतवून ठेवणं, हा खरं तर आज पाहतो एक प्रकारे मोठा उद्योग आहे. तीच गोष्ट आपण पाहतो वर्तमानपत्राची आहे. वर्तमानपत्र सुद्धा तेच आपल्याला रोज सांगत असतं. आता वर्तमानपत्रातला हमखास एक सदर जे आहे, जे लोकांना आवडतं, ते म्हणजे राशी भविष्याचं. कारण आपल्याला याचं ज्ञान नाही की माझं भविष्य निर्माण करण्याचं सामर्थ्य माझ्याच मनगटात आहे, माझ्या कर्तृत्वात आहे, माझ्या मेंदूमध्ये असणाऱ्या ज्ञानात आणि सृजनशक्तीत आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की आपला दिवस आपली रास ठरवेल, आणि मग आपण रास वाचतो आणि राशीमध्ये सांगितलेल्या निर्देशानुसार मग आपण कल्पना करतो की जे वर्तमानपत्रातल्या सदरात म्हटलंय तसं काही माझ्या जीवनात घडतंय का. ते घडत असेल तर तो योगायोगही असेल, जे काही असेल ते असेल, परंतु आपला विश्वास आपल्या मनगटापेक्षा, आपल्या बुद्धिमत्तेपेक्षा, आपल्या कर्तृत्वापेक्षा आपल्याबद्दल आपल्या राशीद्वारे लिहिलेल्या कोणाच्या तरी संदेशावर अवलंबून आहे. आणि जोपर्यंत असं असेल तोपर्यंत वर्तमानपत्रांचा खप चालेलच. बऱ्याच लोकांना वर्तमानपत्रातील
चित्रपटांचं कॅलेंडर पाहणं छंद असतो, काहींना नाट्यगृहाचं कॅलेंडर पाहण्याचा छंद असतो, काहींना मग छोट्या जाहिराती असतील, काहींना जॉबचे जे काही असेल माहिती त्याच्याबद्दलचं लक्ष असेल. पण हे जेव्हा आपण रोज पाहतो, किंवा काहींना स्तंभलेख आवडतात, काहींना अग्रलेख आवडतात, काहींना काही वेगळी वेगळी जी वेगवेगळ्या वर्तमानपत्राची वेगवेगळी जी खासियत आहे, त्यासाठी लोक ते वर्तमानपत्र घेत असतात. मग सामनाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, परंतु सामना एका विचारधारेशी बांधील आहे. सकाळचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, पण सकाळ एका विचारधारेशी बांधलेला आहे. महाराष्ट्र टाइम्स हा चांगला पेपर होता असं मला वाटतं कधी, पण तोही एका विचारधारेशी बांधलेला आहे. आणि गेल्या काही वर्षापासून त्या वर्तमानपत्राने त्याच्या मुख्य पहिल्याच पानावरती स्वतःला गणपतीला वाहून घेतलेला आहे. रोज एका वेगळ्या गणपतीचं चित्र आणि त्या गणपतीची महती खाली लिहिलेली असते. खरं तर वर्तमानपत्र जी आहेत ही एक निधर्मी सेक्युलर माध्यम असली पाहिजेत, पण त्याच्यामध्ये आपण पाहतो की लोकांच्या श्रद्धा अशा बांधलेल्या आहेत, आणि जेव्हा आपण त्याचे चाहते होतो, जेव्हा आपण त्याचे भक्त होतो, तेव्हा परिणाम काय होतो किंवा परिणाम कसा होतो, आणि त्या परिणामाची आपल्याला किंमत काय मोजावी लागते किंवा कशी मोजावी लागते, याचा उहापोह किंवा याचा विचार करणं किंवा याचा विचार होणं तेही तेवढंच आवश्यक आहे. ज्याला बौद्ध धर्मानुसार पारंपरिक भाषेमध्ये संस्कारितता असं म्हटलेलं आहे, की जेव्हा तुम्ही जे तेच पाहता किंवा तेच ऐकता आणि त्याच रिपीटेड गोष्टी ज्या आहेत त्यांना आभासी समजून, खरं समजून त्याच्यामध्ये खरं पण मानायला लागतं, तेव्हा एक प्रकारे त्या गोष्टींच्या सततच्या माऱ्यामुळे आपण संस्कारित झालेले असतो. आणि ही संस्कारितता कालांतराने, ही जी संस्कारितता आहे ही कालांतराने आपला स्वभाव बनते. एक प्रकारे आपला तो अहमचा भाग बनतो, आपल्यासाठी ते एक सत्य बनतं. आणि यासाठी मग माणूस वाटेल ते करायला तयार असतो. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं की बाबासाहेबांच्या हस्ते आपल्या पूर्वजांनी, आपण तर काही बाबासाहेबांच्या त्या धर्मांतराच्या वेळेस जन्मलेले नव्हतो, परंतु आपल्या पूर्वजांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला 22 प्रतिज्ञा घेऊन. आता जर आपण त्यावेळचं चित्र पाहिलं, जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तेव्हा आपल्याला बुद्धाची मूर्ती दिसते, त्याच्यामध्ये काही बाबासाहेबांचा फोटो नव्हता. नंतर तो आपण ठेवू लागलो एक बोधिसत्व म्हणून. पण नंतर जे आपल्याला सांगितलं जातं की मेणबत्त्या 5 लावायच्या कारण पंचशील आहे,
अगरबत्त्या 5 लावायच्या कारण पंचशील आहे, फळं 5 ठेवायची कारण पंचशील आहे. आणि मग आपल्याला जे कोणी सांगितलं पहिल्याने, त्याने कोणाचं तरी ऐकून सांगितलं असेल, नंतर ते वारंवार ऐकून आपल्या कानावर पडलं आणि मग आपल्याला असं वाटतं की जर एखादी ठिकाणी अगरबत्ती आणि मेणबत्ती एक एकच लावली असेल तर मग आपल्याला वाटतं की तो कार्यक्रम धार्मिक नाहीच, धर्म बुडाला, कारण पंचशील नाहीये, फक्त एकच मेणबत्ती आहे, फक्त एकच अगरबत्ती आहे, फळं ठेवलेलीच नाहीये. कारण त्या एका गोष्टीचा संस्कार असा झालेला आहे की त्या संस्कारामुळे त्या जर गोष्टी दिसल्या नाहीत तर ते बौद्धांचं पूजास्थानच नाही आणि ते बौद्धांचे उपक्रमच नाही. आता आपण नंतर पाहतो की बाबासाहेबांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या जाधव साहेबांनी बाबासाहेबांची भीमस्तुती लिहिली. अर्थात बाबासाहेबांच्या बद्दलची श्रद्धा आपण समजू शकतो, बाबासाहेबांच्या बद्दलची भक्ती आपण समजू शकतो, पण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे की प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घ्या, त्यासाठी तर त्यांनी आपल्याला हे कालामसूत्र सांगितलंय. पण आहे का कोणाची हिंमत हा प्रश्न विचारायला की भीमस्तुती म्हणणं हे आजच्या काळात किती उचित आहे? म्हणजे आपण भीमस्तुती, भीमस्तवन म्हणून येणाऱ्या पिढीसाठी बाबासाहेबांना देव बनवून त्यांना देव्हाऱ्यात बसून त्यांचा विचार संपवायला निघालो, असं आपल्याला तळभर तरी वाटतं का कोणाला क्षणभर? आपणही एवढे भावुक होतो की भीमस्तुती नाही ते बाबासाहेबांना मानणारेच नाही. अरे काही जण भीमस्तुतीच म्हणत बसलेत, पण ज्यांनी भीमस्तुती म्हटली नाही अशी अनेक मंडळी आहेत की त्यांनी बाबासाहेबांना हवं असणारं काम मोठं उभं केलेलं आहे की जे काम पुढे 50-100 वर्ष टिकून राहील. ते बाबासाहेबांचा दीपस्तंभ जगाला दाखवेल. केवळ भीमस्तुती म्हणेल तो भीमसैनिक हा जर आमचा आज आधुनिक काळातला मापदंड असेल तर आपण कुठे आहोत? आणि ज्या बाबासाहेबांनी आपल्याला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये हे जे कालामसूत्र दिलेलं आहे, त्याची चिकित्सा करायला सांगितलेली आहे, ते करण्याची खरोखर आपल्यामध्ये धमक आहे का? ते करण्याची आपल्यामध्ये खरोखर ताकद आणि क्षमता आहे का? कारण त्यांनी तर 10 गोष्टी सांगितल्या बुद्धाने आणि त्या 10च्या 10 गोष्टी बाबासाहेबांनी पण घेतल्या की जी गोष्ट रिपीटेडली तुमच्या कानावर पडते म्हणून तिच्यावर विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवू नका याचा अर्थ काय? तिची चिकित्सा करा, तिला तपासा आणि मग पुढे जाऊन त्यांनी ज्या कसोट्या सांगितलेल्या आहेत त्या कसोट्यांना लावून पहा. पण त्याच्या अगोदर आपल्याला हे तरी समजेल का की ज्या ठिकाणी बुद्ध कालामांना सांगतायत की हे कालामांनो, ज्या गोष्टी तुमच्या कानावर त्याच त्याच पडतात, पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतात, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि म्हणून आपल्याला याची चिकित्सा करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा जसं आपण माध्यमांच्या माध्यमातून पाहिलं, आपण वर्तमानपत्र प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पाहिलं, तशाच व्हॉट्सअपच्या गोष्टी आहेत,
इंस्टाग्रामच्या गोष्टी आहेत, फेसबुकच्या गोष्टी आहेत, ट्विटरच्या गोष्टी आहेत, मानवी संवादाच्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा आपण पाहतो की बऱ्याचदा आपल्या बोलण्यामधून सुद्धा काही गोष्टींचा पुन्हा पुन्हा पुनरुच्चार होत असतो. परंतु म्हणून पुन्हा पुन्हा केलेल्या पुनरुच्चाराच्या गोष्टी ह्या खऱ्याच आहेत की या भरवशाच्या आहेत, त्याच्यावर आपण विश्वास करू शकतो का किंवा त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो का, याचा पडताळा पाहणं, याला लक्षात घेण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय महत्वाचं आहे. परंतु आपण पाहतो की बऱ्याचदा हे करण्यासाठी आपल्याकडे त्रयस्थपणाची दृष्टी हवी, आपल्याकडे ग्रहणशीलता हवी, आपल्याकडे सृजकता हवी आणि आपल्याकडे व्यक्तीमध्ये असणारं जे वेगळंपण आहे, जे धाडस आहे, ते धाडस पाहिजे. बऱ्याचदा एखादी गोष्ट आपल्याला करायला नकोशी वाटते आणि तसं वाटणं हे आपल्यासाठी उचित आणि बरोबर सुद्धा असतं, पण तरी सुद्धा आपण ती गोष्ट करतो. आणि ती तशी गोष्ट करण्याचं कारण काय असतं, तर इतर काय म्हणतील, 10 जण काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, समाज काय म्हणेल. त्यामुळं एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी घरचे काय म्हणतील म्हणून आपण करत नाही, समाज काय म्हणेल म्हणून आपण करत नाही, इतर काय म्हणतील म्हणून आपण करत नाही. आणि त्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी आपण वेळोवेळी ऐकतो, वारंवार ऐकतो, पुन्हा पुन्हा ऐकतो, तेव्हा पुन्हा जेव्हा त्या ऐकतो, त्या ऐकल्यानंतर त्याचा नेमका आपल्या बौद्धिकतेवरती काय परिणाम होतो, त्याच्यामधून आपल्या भावनिक अंगामध्ये काय उलथापालथ होते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे पाहावं लागेल की त्याच्यामधून आपल्या मनोधारणा कशा बनतात आणि त्या मनोधारणा आपला जीवन व्यवहार किंवा आपण वागणं कसं नियंत्रित करतात. आता एक नेहमीची ऐकून झालेली गोष्ट पहा. मांजर आडवी गेली की अशुभ असतं. जर आपण कुठे चाललो, मांजर आडवी गेली, माणसं गाडी पळत ओढवतात, परत मागे येतात, थोडा वेळ थांबतात, ते मागे थांबतात आणि 4 माणसांना जाऊ देतात आणि मग जातात तिथे. आणि कोणी ना कोणी आपल्या समोर हे अनेकदा बोललेलं असतं की मांजर आडवी जाणे हे अपशकुन आहे, टिटवी ओरडणं हा अपशकुन आहे, आपल्या घराच्या आजूबाजूला कुत्र्याचं विव्हळून रडणं हे अपशकुन आहे. आणि अशा गोष्टींच्या भीती आपण आपल्या मनात कोरून ठेवलेले असतात आणि त्यामुळे आपलं मन जे आहे हे चुकीच्या कल्पनांचं शिकार होऊन संस्कारित झालेलं असतं. आणि त्यामुळे जरी आपण सुधारणा वादाच्या गोष्टी करत असलो, सुधारकी भाषा बोलत असलो, तरी पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला आपल्या कृती देखील जुन्या वळणाच्या पाहायला मिळतात. कारण पुन्हा पुन्हा ऐकल्यामधून
पुन्हा पुन्हा केलेल्या कृती पाहिल्यामधून त्याचा आपल्या मनोधारणेवरती सखोल प्रभाव निर्माण झालेला असतो आणि त्या प्रभावामुळे तसं न करणं हे आपल्याला असुरक्षित वाटतं. कारण जे इतर लोक करतात तसं जर आपण केलं नाही तर मग इतरे जण आपल्याला काय म्हणतील याची आपल्याला भीती वाटते. आता तसं जर पाहायला गेलं तर जसं मी म्हटलं की ह्या त्याच गोष्टी ऐकून जसा आपल्यावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो, तसंच संस्कारितता जी आहे ही दुधारी तलवार आहे. संस्कारितता जशी नकारात्मक होऊ शकते तशी संस्कारितता ही सकारात्मक सुद्धा होऊ शकते. जसं आपण पाहतो की जर पंचशील आपण रोज ऐकले, विधायक पंचशील रोज म्हटले, मानवी विकास हेच मानवाच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे, हे बिर्दवाक्य रोज म्हटलं, आपला समाज शासनकर्ती जमात व्हावा असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं, हे आपण रोज म्हटलं, आपला भारत प्रबुद्ध भारत बनावा असं बाबासाहेबांना वाटत होतं, असं आपण रोज म्हटलं, माणसाची दुःखमुक्ती ही सदाचारामध्ये शिलाचारामध्ये सामावलेली आहे असं आपण रोज म्हटलं. 10 सुविचार, भगवान बुद्धाची 5 बोधवाक्य, 22 प्रतिज्ञा आपण जर रोज म्हटल्या, त्या पुन्हा पुन्हा आपण त्याची आळवणी करत राहिलो तर जसा नकारात्मक प्रभाव निर्माण होऊ शकतो तसा सकारात्मक संस्कार देखील होऊ शकतो. आणि सकारात्मक कंडिशन्स किंवा सकारात्मक जे संस्कार आहेत, हे सकारात्मक संस्कार हे आपल्याला सकारात्मक वागण्यासाठी प्रवृत्त करू शकतात, आपली एकाग्रता विकसित करू शकतात, आपल्यामधील सृजकता विकसित करू शकतात. महत्वाची गोष्ट आहे ना की रोज कोणाबद्दल तरी चुकीचं बोलण्यापेक्षा, वाईट बोलण्यापेक्षा आपण जर ठरवलं की रोज आपण इतरांच्यासाठी प्रेमळ वागूया, मैत्रीपूर्ण वागूया, मुक्त हस्ते दान करूया, तर त्याचा परिणाम आपल्याला दिसेल की आपण इतरांच्या प्रती आपल्या हृदयामध्ये कारुण्य भाव निर्माण करतो आहोत. आणि जेव्हा आपण इतरांच्या प्रती आपल्या हृदयामध्ये मैत्री किंवा करुणा निर्माण करू किंवा आपल्यावरती मैत्री किंवा करुणेचा आपण जो संस्कार निर्माण करू तर आपलं वर्तन देखील तसंच असेल, आपली विचार प्रक्रिया देखील तसेच असतील आणि त्यामधून आपले भावनिक संचार देखील सकारात्मक होईल, विधायकच होईल. आणि या योगे आपण पाहू शकतो की आपण आपल्या सकारात्मक वागण्यातून एक सकारात्मक परिवार, सकारात्मक समाज निर्माण करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण जे काही ऐकत आहोत, रिपीटेडली ऐकत आहोत, पुन्हा पुन्हा ऐकत आहोत, त्याच्यावर आपल्याला तात्काळ विश्वास ठेवून चालणार नाही. त्याची चिकित्सा करणं, त्याची मीमांसा करणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याच्यामधले खाचखळगे पाहणं, त्याच्यामधलं निरुपयोगी आहे ते निवडून त्याला नाकारणं, जे उपयोगाचं आहे तेच स्वीकारणं, या जर प्रक्रिया मनुष्य करू शकला तर आपण अनेक चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला वाचवू शकतो आणि आपल्या एकूणच मानसिक, भावनिक, सृजनशील अंगावरती
होणारे जे नकारात्मक प्रभाव आणि परिणाम आहेत त्या परिणामांना आपण वाचवू शकतो. आणि हे करणं हाच खरा धार्मिक आचार व्यवहार आहे. हेच खरं धम्म जीवन जगणं आहे. आणि हीच गोष्ट आपण आगामी या गोष्टी समजून घेत असताना प्रत्येक आठवड्यामध्ये एकेका गोष्टीची उलगडा किंवा उकल करून पाहणार आहोत. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, आज आपण पाहिलेली आहे गोष्ट मा अनुसावेना. आणि मा अनुसावेना म्हणजे जे पुन्हा पुन्हा ऐकलं जातं, पुन्हा पुन्हा बोललं जातं, पुन्हा पुन्हा कानावर पडतं, त्यावर विश्वास ठेवू नका. आणि त्यासाठी आपण पाहिलं की जी जी माध्यमं आहेत, मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, तुमचं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, जे काही असेल, अवतीभोवतीचा संवाद वार्तालाप असेल, याच्यामधून आपल्या कानावर येणाऱ्या गोष्टी आपण तावून सुलाखून पाहिल्या पाहिजे, त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. आणि त्या जर आवश्यक नसतील तर त्या टाकाऊ समजून त्यांना सोडून दिल्या पाहिजे. सगळ्यांवरती आपण सरसकट विश्वास ठेवता कामा नये. कारण आपण या प्रक्रियेतून जात असताना एक प्रकारे संस्कारितता निर्माण करत असतो. आणि संस्कारितता निर्माण करणं म्हणजे मनाचा एक प्रकारे आपण तसा नकारात्मक स्थायी भाव बनवतो. त्याच्यामधून आपला एक प्रकारे तशा स्वरूपाचा इगो जन्माला येतो, अहंकार, आणि आपण त्याच चष्म्यातून गोष्टींना पाहू लागतो, तशाच गोष्टींची मांडणी करू लागतो. तर तसं जर टाळायचं असेल तर सरसकट पुन्हा पुन्हा कानावर येणाऱ्या गोष्टींवरती विश्वास ठेवता कामा नये. जे बुद्धाने सांगितलं, ज्याची पुनरावृत्ती बाबासाहेबांनी केली, जे आपण वाचत आहोत आणि अभ्यासत आहोत, आता वेळ आहे त्याच्यावर अंमल करण्याची, त्याची कृती करण्याची. तर असो, याच ठिकाणी आपण आजच्या वर्गाची सांगता करूया आणि मग पुढची जी गाथा आहे किंवा पुढचं जे सांगितलेलं आहे ते आपण पुढच्या वर्गात पाहूया, ज्यामध्ये बुद्ध म्हणतात किंवा बुद्धाने सांगितलेलं आहे मा परंपराया. पुढचं त्याचा नेमका काय अर्थ आहे ते आपण पुढच्या वर्गात समजून घेऊया. तर धन्यवाद, आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी. इथून पुढचा जो कार्यभार आहे तो मला वाटतं मी विवेक मित्रांकडे सुपूर्त करतो. जय भीम. धन्यवाद.